हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। आणि आज पुन्हा मी तुमच्यासोबत कुकिंग ब्लॉग शेअर करणार आहे। आता आहे संध्याकाळ आणि डिनरसाठी मी काय काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। तर आज मी फर्स्ट टाइम खवाची पोळी बनवणार आहे। तर कशी होते बघूया। आता तुमच्यासोबतही मी रेसिपी शेअर करते, त्यासोबतच आज मी स्वयंपाकात काय बनवलं त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी खवा घेतलेला आहे, 1 वाटी मी खवा घेतलेला आहे आणि तो छानपैकी मी परतवून घेतला। तो थोडासा मेल्ट व्हायला लागला की त्यानंतर आपण तो थंड होण्यासाठी काढून ठेवायचा आहे। तर 1 वाटी खवा असेल तर अगदी 1 वाटी थोडी कमी मी साखर घेणार आहे। तर साखर आणि वेलची पूड मी ग्राइंड करून घेणार आहे। आणि त्यानंतर आता इथे मी कणिक घेतलेली आहे। मी गव्हाच्या पिठाची ही पोळी बनवणार आहे, तर तुम्ही मैद्याचीही बनवू शकता। तर 1 वाटी खव्याला मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, त्याच्यात थोडं मीठ आणि 1 छोटा चमचा तूप घातलं। छान हे भिजवून घ्यायचं आहे आणि मुरत ठेवायचं आहे। तर मी नॉर्मली खवा हा कधीच विकत आणलेला नाही आहे, आज मी फर्स्ट टाइम आणला। मी घरीच जेवढं पाहिजे तेवढं मी घरीच थोडासा बनवते, आणि रेसिपीला लागणार असेल त्याप्रमाणे। तर चला आज बघूया आता ह्या खव्याच्या पोळ्या कशा होत आहे। तर चलो, सगळी आपली खव्याच्या पोळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता खवा आपला गरम आहे तर तो थंड करायला ठेवला आहे मी, आणि कणिक पण मुरते आहे। तोपर्यंत आपण मस्त भाजी बनवूया। तर आज मी बनवणार आहे पनीर अंगारा। तर अगदी हेल्दी अशी आपण अशा पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी 1 बीट घेतलं, ते साल काढून घेतलं, किसून घेतलं। 1 टोमॅटो घेतला, तो बारीक चिरून घेतला। कांदा घेतला, बारीक चिरून घेतला। 7-8 काजू घेतले, 1 चमचा खसखस, त्याच्यानंतर 1 चमचा तीळ। हे सगळं मी पाण्यात शिजवून घेतलं। थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून हे सगळं मस्त शिजवून घेतलं आणि मग त्यानंतर ते थंड करून ग्राइंड करून घेतलं। ग्राइंड केल्यानंतर ते मी मस्तपैकी 2-2.5 चमचे तेलात असं मस्त परतवून घेतलं, आणि छान परतवल्यानंतरच त्याची टेस्ट छान येते। तर मी मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपले बेसिक मसाले घालायचे। तर मसाल्यांमध्ये मी जिरेपूड, धनेपूड, एव्हरेस्टचा पनीर मसाला, त्यानंतर तिखट, त्यानंतर हळद आणि मीठ अशा सिंपलशा गोष्टी घातलेल्या आहेत। आणि इथे जे पनीर दिसते तुम्हाला, तर पनीर आहे 1 शिमला मिरची आणि कांदा, असे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये मी करून घेतलं होतं। आणि थोड्याशा तेलात मी ते छान परतवून घेतलं, आणि परतवल्यानंतर त्याच्यावरच तिखट, थोडंसं मीठ आणि थोडासा पनीरचा मसाला असं घालून मी अर्धा ते 1 तास ते मॅरिनेट करत ठेवलं होतं। तर तेही मी मस्त आपला मसाला छान झाल्यानंतर परतवल्यानंतर मसाले घातले, थोडंसं पाणी घातलं आणि मग नंतर मस्त हे पनीर सगळं त्याच्यात घातलं। वरतून मी थोडंसं कसुरी मेथी घातली। आणि आता याला छान रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येण्यासाठी मी 1 कोळसा घेतला, तो छान गरम केला आणि असा वाटीत ठेवून मी त्याच्यावर तूप घालून असं लगेच झाकण पॅक केलं आणि गॅस बंद केला। तर आता हे साधारणपणे 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं। तोपर्यंत आपण पुन्हा खव्याच्या पोळीकडे येऊया। तर खवा छान थंड झालेला आहे, त्याच्यात मी बारीक केलेली साखर घातली आणि मिक्स करून ठेवलं। तोपर्यंत आपला जो पनीरची भाजी आहे त्याला मस्त असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। तर कणिक पण छान मुरलेली आहे। आता आपण नॉर्मल जशी पुरणपोळी करतो दॅट्स इट तशीच आपल्याला करायची आहे। तर मी तशीच आता लाटून घेणार। त्याच्यात आपल्याला जेवढं सारण हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता। तर आम्हाला खूप सारे सारणाची पोळी लागते, त्यामुळे मी भरपूर सारण घातलं आणि मस्त ही पोळी लाटून घेतली आणि मस्त क्रिस्पी अशी मंद आचेवर ही तुपात मस्त भाजून घ्यायची। छान क्रिस्पी केली की ही मस्त लागते एकदम। तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान खव्याची पोळी खरंच खूप छान लागते। मी फर्स्ट टाइम केली आणि आम्ही फर्स्ट टाइम ट्राय पण केली। तर त्यानंतर मी इथे पोळ्या पण करून घेतल्या। आणि ही पोळी शक्यतो कमी म्हणजेच लो फ्लेमवरच तुम्ही भाजा की छान ती खरपूस होते मस्त। आणि तुपातच भाजा, तेलात भाजू नका।
तर मी माझ्या सगळ्या पोळ्या आता करून घेतलेल्या आहेत आणि आता मी नॉर्मल जी आपली पोळी असते ती करायला घेतली आहे। तर ती मी पराठा केलेला आहे आज, नॉर्मल आपला पराठा, प्लेन पराठा, आणि तोही मी छान तुपात भाजून घेणार आहे, कारण की आज आपण पनीरची भाजी केली आहे, त्यासोबत असे पराठे खरंच खूप छान लागतात। तर हेही पराठे मी पटापट करून घेते। आणि त्यानंतर आता मी सर्व करायला घेते, ताट पाडायला घेते। तर मी मस्त कांदा आणि लिंबू पण घेतलेला आहे। आता बाकीचं सलाड पण तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी कांदा घेतला आणि लिंबू घेतला। त्यानंतर आपली भाजी मी गरम करून घेतली मस्त, आणि भाजीचा कलर आणि टेस्ट खरंच खूप अप्रतिम झालेली होती। भाजीत मसाल्यामध्ये मी बीट घातल्यामुळे कलर खरंच खूप छान आला होता, आणि त्यासोबतच बीटही आपल्या पोटात जातं, त्यामुळे तुम्ही नक्कीच हे असा मसाला ट्राय करून बघा, आणि तेलही कमी लागतं। तर तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आला आहे भाजीचा। तर चला आता याची टेस्ट कशी झाली हे मी तुमच्यासोबत शेअर करते। तर छानपैकी मी ताट वाढून दिलेला आहे, आणि आता आपण जाऊया टेस्टिंगकडे। तर पनीरची भाजी खरंच खूप टेस्टी झालेली होती, आणि त्यासोबतच खव्याची पोळीसुद्धा। तर तुम्हीसुद्धा ह्या 2 रेसिपीज नक्कीच ट्राय करून बघा, खरंच खूप छान होतात, आणि मला नक्कीच कळवा कशा झाल्या। भेटूया आपण एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।